विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पवारांची एनसीपी एनडीए मध्ये येणार, तयारीत रहा. भाजप वरिष्ठांच्या फडणवीस शिंदेना सूचना, सूत्रांची माहिती. दादांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. सदिच्छा भेट घेतली, विविध विषयांवर चर्चा झाली. तटकरेंची ट्विट करत माहिती. पवारांची एनसीपी एनडीए मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान दिल्लीमध्ये दुसरी महत्वाची भेट. खासदार सुप्रिया सुळेंसह बजरंग सोनवणे शहांना भेटले. मुलीच्या रिसेप्शनचं निमंत्रण दिलं, सुळेंकडनं स्पष्ट. बिहारमध्ये आंदोलकांवर AK-47 ने गोळ्या झाडल्या. शेकडो लोकांना अटक करून एफआयआर दाखल केला. राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदींनी दिलेल्या वचनाचं काय झालं, राहुल गांधींचा सवाल. बिहार बंददरम्यान AK-47 ने गोळीबार करणाऱ्या जवानाचं निलंबन. व्हायरल व्हिडिओची गांभीर्यानं दखल घेत कारवाई. जवान अभिषेक पटेल निलंबित. आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थ्यांना अटक. सरकारने तातडीने एफआयआर मागे घेऊन आश्वासनं पाळावीत. विद्यार्थ्यांना न सोडल्यास पुन्हा आंदोलन करणार, सीजेपीचा इशारा. कपिल सिब्बल यांच्याकडून आंदोलक विद्यार्थ्यांच्या कायदेशीर लढ्याला 1 कोटींचा निधी. सीजेपी आंदोलकांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करणार. देशभरातील वकिलांनी सुद्धा मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन. आंदोलनाचा अर्थ लाठीचार्ज किंवा हिंसाचार होत नाही. शांततापूर्ण मार्गाने विरोध करण्याचा सर्वांना अधिकार. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. पेपरफुटीवरील फास्ट्रॅक कोर्टातील सुनावणी पहिल्याच दिवशी लांबणीवर. 3 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार. सीबीआयचे वकील गैरहजर राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर. लोकसभेत सरकारकडून सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर. मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडलं. लाठीचार्जच्या मुद्द्यावरून मात्र विरोधकांचा गोंधळ. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक विधेयक. काँग्रेससह विरोधकांनी मुद्दा भरकटवू नये, किरण रिजिजू यांचं विरोधकांना आवाहन. परीक्षांमध्ये सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना. पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा. तांत्रिक संरचनात्मक सुधारणांवर भर दिला जाणार. टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नंदन नीलकेणी अध्यक्ष. एमपीएससी औषध निरीक्षक भरतीचा पेपर परीक्षेच्या 2 दिवस आधीच फुटल्याचा आरोप. प्रश्न उत्तरं परीक्षार्थींना व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिल्याचा दावा. कठोर कारवाईसह पुनर्परीक्षा घ्या, तक्रारदार गांगर्डे यांची मागणी. औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीकडनं गंभीर दखल. प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी होणार. संबंधितांच्या विरोधात पोलिसात रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोग सचिवांची माहिती. परीक्षेच्या 2 दिवस आधी विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर प्रश्न. कौटिल्य अकॅडमीमधून पालकांनी पेपर विकत घेतले. रोहित पवारांचा आरोप, तर चौकशीला सामोरं जाण्यास तयार. कौटिल्यच्या प्रवीण पाटील यांचं उत्तर. दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चा फडणवीसांनी फेटाळल्या. तर कुठे राहायचं ते फडणवीसांच्या हातात नाही, संजय राऊतांचा टोला. E20 इंधनावरून मुंबई हायकोर्टाचा नितीन गडकरींना मोठा दिलासा. बदनामीकारक मजकूर आणि आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीची नोटीस पाठवण्याची परवानगी. मेटा, गुगल, डीपफेक AI कंटेंट पसरवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई होणार. आषाढी वारीमध्ये AIचा ऐतिहासिक वापर. AIच्या माध्यमातून 32 लाख भाविकांची अचूक मोजणी. सोलापूर ग्रामीण पोलिसांचा अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग. पुणे महानगरपालिकेकडनं भर पावसात भिंतीवर रंग मारण्याचं काम. भिंतीवर मारलेला रंग पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याचा फोटोही समोर. बिबवेवाडीच्या आदिनाथ सोसायटीच्या मागील भिंतीवर काम सुरू होतं. बदलापुरातील अय्यंगार फ्रेश केक बेकरीमधील धक्कादायक प्रकार उघडकीस. बेकरीमध्ये उंदीर फिरण्यासह केकमध्ये उंदराची विष्ठा, केक बनवण्याची भांडीही कमोडवर असल्याचं समोर. नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त. सोयाचा बनवतानाचा किळसवाणा व्हिडिओ समोर. व्हिडिओनंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. कल्याणमध्ये एका तरुणावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून 3200 कोटींचं मिशन MRDP. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. प्रकल्पाच्या अंमलबजावणीकडे सरकारचं लक्ष. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. 24 तासात पाणीसाठ्यामध्ये 2.22% वाढ. जलाशयांमध्ये आता 88.40% साठा.
विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.